नमस्कार, श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वलवाडीत सैनिकाने पत्नीचा छळ करून केली हत्या, नातेवाईकांचा आरोप। वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राणा राजपूत समाज धुळेतर्फे काढण्यात आली शोभायात्रा। इकरा कॉलनीतील एका पेंटरचे बंद घर फोडून रोकड व सोने चांदीचे दागिन्यांसह 67,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। गुलमोहर विश्रामगृहात जप्त करण्यात आलेल्या रोकड प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर कारवाई होऊन या प्रकरणाशी संबंधित सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील वलवाडी येथे एका सैनिकाने पत्नीचा छळ करून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे। याबाबत पश्चिम देवपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत। धुळे शहरातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घुण हत्या केली असल्याचा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे। शारदा हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला बडगाव येथे फोन करून सांगितले की तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात या। भारतीय सैनिक कपिल बागुल यांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी तो जाणार तेवढ्यातच माहेरील मंडळी दाखल झाले। त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी माहिती जाणून घेत कारवाईला सुरुवात केली आहे। 2010ला कपिल बागुल आणि शारदा या दोघांचा विवाह झाला होता। त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नी शारदा बागुलचा छळ करत होता। याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षीच तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु महिला आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही असा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यामुळे कपिल बागुल याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कपिल बागुल याने पत्नी शारदा बागुलला मध्यरात्री मारहाण केली। त्यानंतर मुलगी शार्वी व मुलगा चैतन्यला संभाजीनगर येथे नातेवाईकांकडे पाठवून दिली आहे। बागुल कुटुंबियांनी मुलगा आणि मुलगी यांचा शारदाच्या वडिलांकडे ताबा द्यावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे। घटनेनंतर कपिल बागुलला पळून गेला असून तो धुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे। त्याची प्रकृती ठीक असून तो नाटक करत असल्याचा आरोप शारदा हिचा भाऊ भूषण महाजन आणि त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। पोलिसांनी तातडीने कपिल बागुल याला अटक करावी अशी मागणी महाजन कुटुंबियांनी केली आहे। तोपर्यंत आम्ही शारदा हिचा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा महाजन कुटुंबाने घेतला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली। या संदर्भात पुढील कारवाई पश्चिम देवपूर पोलीस करीत आहेत। आज 29 तारखेला माझ्या मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बागुल हिला अकस्मात मृत्यू दाखवण्यात येतो आहे। तिला मारहाण झाली आहे आणि तिला अगोदरपासूनच छळ करण्यात येत होता। त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी 5 वाजता फोन केला की सिरियस आहे बुवा, आणि 5:30ला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली आहे। मग अर्ध्या तासातच असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि फोन करून सांगतो त्याच्या शालकाला की तू एकटा ये, कोणाला सांगू नको बुवा, तू एकटा येऊन इथं भेट, तुझी बहीण वारली, तू छातीवर दगड ठेवून मोठ्या हिमतीने इथं जोड्याला ये असं त्यांनी सांगितलं। आता झालेल्या घटनेचं त्यांनी केलेल्या वाईट कृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडक सजा कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने सर्वांना विनंती करतो। किशोर महाजन बडगाव। शारदा ही माझी ननंदबाई होती। तिचं जसं लग्न झालं तो तिच्याशी कपिल बागुल हा तिच्याशी 4-5 वर्ष चांगला व्यवस्थित वागला, बोलबाळ होतं तोपर्यंत। पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला, जागा घेतली, तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा, तुझ्या बापाकडनं पैसे आणा असं ती सांगायची। माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची। तेव्हापासून तो शारदाचा छळ करायला लागला। तेव्हापासून तो छळ चालू केला त्यांनी, तर आता शेवटी त्यांनी तिला जमिनीमध्ये गाडलं, तेव्हा तो शांत बसला। लग्न केव्हा झालं त्याचं? लग्न केव्हा झालं त्याचं? 2010 मध्ये। त्यांना किती मुलं आहेत? 2, एक मुलगी एक मुलगी। नाव काय त्यांचं? त्याचं नाव लाडू आहे मुलाचं, आणि तिला तर आम्ही आज चूज म्हणतो मुलीला। किती वर्षाची आहे ती? ती आहे ना 10 वर्षाची, तिसरी मध्ये जाते, आणि मुलगा आहे 6 वर्षाचा आहे। हो बोला। आणि महिला आयोगाला बी केस टाकली होती, मागच्या वर्षी टाकली होती, आणि परत बडगावला पण केस टाकली होती, आणि आमच्याकडे राहिली पण 2-2.5 महिने। त्याच्यानंतर तिला आम्ही बोलून म्हणून बडगावला पण महिला आयोगाला केस टाकली होती, पण त्यावेळेस त्यांनी काही दखल घेतलेली महिला आयोगावाल्यांनी, त्याच्यामुळे आज आमची पोरगी आमच्या हातातून चालली। तेव्हा त्यांनी काही केलं असतं तर आज आमची पोरगी जिवंत राहिली असते। मिलिटरी ऑफिसला पण लेटर पाठवलेलं होतं, सांगा ना तुमची मागणी काय आता? तुमची मागणी काय आता? तिला न्याय मिळावा, त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि तिच्या सासूला पण व्हावी फाशीची शिक्षा। सासूचं नाव काय? सासूचं नाव काय?
वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या 185व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील राणा राजपूत समाजातर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील जुन्या महानगरपालिकेसमोरील महाराणा प्रतापांच्या स्मारकाजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या 485व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील राणा राजपूत समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. राणा मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. शोभायात्रा पाचवी गल्ली, घड्याळवाली मस्जिद, राजकमल चित्रपटगृह, पाचकंदील, गोपालटी मार्गे महाराणा प्रताप चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत राणा राजपूत समाज बांधवांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. राजपूत समाज यांच्याकडून सालाप्रमाणे त्यांची उत्साह जोरात साजरी करत आहे. ती राणा मंगल कार्यालयापासून गली नंबर 5, गडावाई मस्जिदपासून राजकमल टाकीपासून पारा रोड आपला गोपालटीपासून महाराणा प्रताप चौकात विसर्जन. यावेळी कोण कोण उपस्थित आहे? सर्वजण समाज बांधव आणि या 50 वर्षाचे सर्व हिंदू बांधव वगैरे उपस्थित होते. धुळे शहरातील हसनैन मस्जिद जवळील इकरा कॉलनीत राहणाऱ्या एका पेंटरचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 30,000ची रोकड व सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 67,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. धुळे शहरातील हसनैन मस्जिद जवळील इकरा कॉलनीत राहणाऱ्या पेंटरचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या चांदीचे दागिने व 30,000ची रोकड असा 67,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम वय 30 वर्षीय हे इकरा कॉलनी हसनैन मस्जिद जवळ राहतात. दिनांक 27/5/2025 रोजी त्यांचे माम सासरे यांच्या मुलीचे मुंबई येथे लग्न असल्याने दिनांक 25/5/2025 रोजी दुपारी 3:30 वाजता घराला कुलूप लावून ते पत्नी व मुलाबाळांसह मुंबई येथे गेले होते. दिनांक 28 रोजी ते मुंबई येथे असताना शेजारी राहणारे अब्दुल तय्याब रुबाब शहा यांचा त्यांना फोन आला की तुमच्या घराचा काडीकोंडा तुटलेला असून कुलूप खाली पडलेला आहे. म्हणून त्यांनी ताबडतोब धुळे येथे येऊन घरात पाहणी केली असता घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते व घरातील रोकड 30,000 रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा 67,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यास कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पथकासह घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हे करीत आहेत. धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील रूम नंबर 102 मध्ये जप्त करण्यात आलेल्या रोकड प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर कारवाई होऊन या प्रकरणाशी संबंधित सर्व उच्च पदस्थ अधिकारी यांचे कॉल रेकॉर्ड तपासून चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दक्ष पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहात जप्त करण्यात आलेल्या रोकड प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर कारवाई होऊन या प्रकरणाशी संबंधित सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहात रूम नंबर 102 मध्ये 1,84,84,200 रुपये रोख रक्कम जप्त केल्याप्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील याच्यावर कारवाई होऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या किंवा त्यांनी केलेले धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना कॉल करून पैसे जमा केल्याचे समजते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ धुळे या ठिकाणाहून 1 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मनपा धुळे येथून 90 लाख ते 2 कोटी देण्यात आलेले आहेत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने व त्याच्या कॉल रेकॉर्डिंगवरून त्याने नंदुरबार जिल्ह्याचे संपूर्ण शासकीय अधिकाऱ्याकडून कलेक्शन करून दिल्याचे समजते. तो अधिकारी दीपक शिवदास, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार हा असून या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड काढून व याने एका महिन्यापासून ज्या लोकांना कॉल केलेले आहेत त्या लोकांची मोबाईल नंबर व त्यांचे CDR काढण्यात यावे. त्याच पद्धतीने धुळे जिल्ह्यातील उच्च पदस्थ अधिकारी यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून 1 कोटी रुपये दिल्याचे समजते. यांचे देखील कॉल रेकॉर्ड काढण्यात यावे. त्यात महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पंचायत समिती, साक्री पंचायत समिती, EJS, दारूबंदी अधिकारी, शिरपूर पंचायत समितीचे व्हिडिओ, नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील पालवे नामक कार्यकारी अभियंता, त्याच पद्धतीने धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, मनपा येथील कार्यकारी अभियंता, आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षण अधिकारी विभाग, EJS डिपार्टमेंट, समाज कल्याण विभाग, नंदुरबार प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे नंदुरबार विभाग, कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम धुळे येथील कार्यकारी अभियंता, आदिवासी विकास विभाग धुळे नंदुरबार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना धुळे नंदुरबार, जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार धुळे, जिल्हा परिषद धुळे व नंदुरबार,
त्यात पाणी पुरवठा, बांधकाम विभाग व सर्व पंचायत समितींचे व्हिडिओ या सर्वांचे मोबाईल नंबर व त्यावरून झालेले संभाषण काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व शिवसहाय्यक किशोर पाटील यांच्यावर तात्काळ मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होऊन शासनाला फसवले म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात यावे व ACB, CBI, इन्कम टॅक्स यांच्यामार्फत संपत्तीची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी दीपक पाटोळे, संदीप फुलपगारे, दीपक कुमार बागुल, वाल्मिक वाघ, दीपक परदेशी, सतीश परदेशी आदी उपस्थित होते। धुळे येथील शासकीय विश्रामगृह गुलमोहर या ठिकाणी काही आमदारांची टीम येणार होती आणि त्या टीमच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी काही कामांचा आढावा त्या ठिकाणी घेणार होता। त्याच्यानंतर त्यांचे सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर तापी हा रूम त्या ठिकाणी बुक झालेला होता आणि शासकीय विश्रामगृहामध्ये 102 नंबरची जी काही रूम होती ती समितीच्या नावाने बुक केलेली होती। तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 20 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी 1,84,00,000 रुपये माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळून आलेले आहे। म्हणजे त्यांनी आरोप केले, त्यांनी सांगितलं की या रूममध्ये पैसे आहेत म्हणून पैसे SP साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी किशोर पाटील हे जे काही आहे खोतकरांचे PA यांच्यावर कारवाई झालेली नाही, परंतु कारवाई होते अशा पद्धतीचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SITच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मला या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे, प्रत्येक मंत्रालयातून प्रत्येक ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करतात, परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बापू बागुल अध्यक्ष हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे संपूर्ण 1,84,00,000 रुपये नसून जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपयाचा हा व्यवहार होता आणि त्याच्या पुढे जाऊन जास्तीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे। याच्यामध्ये आम्हाला एक नाव निष्पन्न झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय अधिकारी दीपक शिवदास यांचे हे जे काही अधिकारी आहेत, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे, यांचं जर कॉल रेकॉर्डिंग केलं, CDR जर काढला तर किशोर पाटील आणि CDR यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने ही जी काही संपूर्ण सायकल आहे ती सायकल या ठिकाणी निष्पन्न होऊ शकते। म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सूचित करतो की संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी रेकॉर्डिंग तपासलं गेलं पाहिजे, CDR काढण्यात आला पाहिजे। जर असं झालं नाही तर 2 तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी जन आंदोलन करणार आहे। कारण की प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे, काही नावं मिळालेली आहेत, त्या नावांमध्ये जवळजवळ प्रत्येक कार्यालयातनं 1 कोटी 1.5 कोटी अशा पद्धतीने रक्कम दिल्या गेलेली आहे। आम्ही या पत्रामध्ये काही नावं दिलेले, त्या नावांची जर चौकशी झाली तर यांच्यावर गुन्हे दाखल होतील। यांच्यावरच नाही तर ज्या आमदारांनी या ठिकाणी जो सहाय्यक आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कॉल केलेले आहेत त्याचं देखील या ठिकाणी रेकॉर्डिंग मिळेल। म्हणून दक्ष पत्रकार संघातर्फे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हे संपूर्ण कॉल रेकॉर्ड करून आणि या ठिकाणी 3 अधिकारी जे आहेत त्या 3 अधिकाऱ्यांची समिती नेमावी। त्याच्यामध्ये माननीय प्रवीण गेडाम साहेब, राहुल रेखावर साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब या तिघांपैकी एकाची समिती नेमून यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे। जर ही चौकशी झाली नाही तर 2 तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर। वलवाडीत सैनिकाने पत्नीचा छळ करून केली हत्या, नातेवाईकांचा आरोप। वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राणा राजपूत समाज धुळेतर्फे काढण्यात आली शोभायात्रा। इकरा कॉलनीतील एका पेंटरचे बंद घर फोडून रोकड व सोने चांदीच्या दागिन्यांसह 67,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। गुलमोहर विश्रामगृहात जप्त करण्यात आलेल्या रोकड प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर कारवाई होऊन या प्रकरणाशी संबंधित सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।